सोशल मीडिया हे मनोरंजनाचे साधन असले तरी कायद्याची चौकट पाहणं नेहमीच गरजेचं असतं. कारण सोशल मीडियावरती फक्त व्ह्यूजसाठी आणि पैशासाठी काहीही बोलणं चांगलंच महागात पडू शकतं. 370 बिरयानी कंट्रोवर्सी 70 रुपए किलो बिरयानी से लगाई. 370 की बिरयानी काफी महंगी पड़ चुकी है. A viral comment made during a stand-up comedy show has now cost a 22-year-old man his job. वो कहती क्या क्या खिलाओगे, मगर तू बता क्या खाएगी. हाँ. तो हमने चिकन बिरयानी खाई, वो खाई होगी 360-370 रुपए की. फिर वो कहती घर छोड़ाओ. मगर यार 370 रुपए लगे हैं, मगर वसूलता करूँगा. पीक गुडगाव कंटेंट. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतेच फेमस स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि त्याच्या शो मधील काही व्यक्तींच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसारित केल्याबद्दल FIR नोंद केलेला आहे. पाहूया नेमकं काय आहे प्रकरण. या सर्वांच्या विरोधात खालील कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये BNS सेक्शन 75(1), ज्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट सेक्शन 75(3) आणि सेक्शन 294 यांच्या अंतर्गत कारवाई केली आहे. सेक्शन 294 नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द बोलणे किंवा अश्लील कृत्य करणे याचा समावेश होतो. सोबतच सेक्शन 353 याचसोबत कलम 353(2) यानुसार सार्वजनिक शांतता भंग करणे किंवा द्वेष पसरवणे अशा संदर्भातील कारवाई सुद्धा केली आहे. अशा स्वरूपाची गंभीर कलमे लावलेली आहे. IT ऍक्ट 2000च्या सेक्शन 67 नुसार, ज्याच्यामध्ये इंटरनेट किंवा सोशल मीडियावरती अश्लील मजकूर टाकणे आणि तो शेअर करणे याचा समावेश होतो. याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. या संपूर्ण केसमध्ये 2 आक्षेप घेतले गेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संमती किंवा कन्सेंट, ज्यामध्ये पैशाच्या बदल्यात शारीरिक जवळता मिळवण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य केलेले आहे. आणि दुसरे म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहाबद्दल अवमानास्पद टिप्पणी करणे. लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव ऑर्गन्स व्हाटएवर जो भी साइज वगैरह जो क्या तूने नोबेल कॉज के लिए अपनी बॉडी डोनेट की है और बच्चे लोग भाई चाचा का छोटा है. म्हणूनच हे लक्षात घेतलं पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकालाच आहे, परंतु त्याला योग्य कायद्याची चौकट सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा डिजिटल युगामध्ये जबाबदार राहा आणि अशाच कायदेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.